नमस्कार मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण UN कार्ड कसं डाउनलोड करायचं, UAN कार्ड ते पाहूया। तर सर्वप्रथम आपण क्रोम ब्राउझर ओपन करूया। क्रोम ब्राउझरमध्ये EPFO असे सर्च करायचे आहे। सर्च केल्यानंतर तुम्हाला एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन या साईटवर क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर उजव्या बाजूला मी झूम करतोय, पाहायचं आहे KYC अपडेटेशन मेंबर, इथे क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला UN नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा फिलअप करायचा आहे। तुम्ही पाहू शकताय कॅप्चा हा जसा ज्या बॉक्समध्ये आहे त्याचप्रमाणे टाकायचा आहे। पूर्ण माहिती फिलअप केल्यानंतर साइन इनवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला पुढचा पेज ओपन होईल। त्याच्यामध्ये तुम्हाला 6 आकडी OTP येईल, तो टाकायचा आहे। त्याच्यानंतर त्याच्या खाली कॅप्चा कोड टाकून सबमिटवर क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर पुढील पेज ओपन होईल। तुम्ही पाहू शकताय वर व्ह्यूच्या इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। व्ह्यूवर क्लिक केल्यानंतर इथे 4 ऑप्शन दिसतील। तिसऱ्या नंबरला जो ऑप्शन असेल UN कार्ड, तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक दुसरं पेज ओपन होईल, UN कार्ड प्रिव्ह्यू। त्याच्या राईट साईडला तुम्ही पाहू शकताय डाउनलोड हे ऑप्शन असेल। डाउनलोडवर आपल्याला क्लिक करायचं आहे। डाउनलोडवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला PDF येईल, ती डाउनलोड करायची आहे। तुम्ही पाहू शकताय डाउनलोड झालेली आहे आणि लगेच तुमचं UN कार्ड तुम्हाला मिळेल। UN कार्डचा उपयोग काय, तर आपले EPFOशी डॉक्युमेंट्स KYC झालेले आहेत की नाही हे आपल्याला समजते। इथे पाहू शकता तुम्ही आपला UN नंबर दिसेल, आपलं नाव, तुमच्या वडिलांचं नाव, तसेच KYC झाले असेल तर तुम्हाला इथे यस असं दिसेल। तर एकदम सोपी पद्धत तुम्हाला मी दाखवली। माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।